हिंदुस्थानामध्ये कसायांकडून अतिरेक्यांना पैसे मिळतात. मी स्वतः याच्यावर संशोधन केलेलं आहे. कसायांची हाडाची गाडी फलटणवरून पाठलाग करून आम्ही नवी मुंबईत पकडली आणि त्यावेळेला एक रामराजे निंबाळकर नावाचा आमदार होता. त्याचा दुसऱ्या दिवशी शपथविधी होणार होता. त्याचे आम्हाला फोन आले आणि त्याने आम्हाला शिवीगाळ केली. आम्ही त्याच्या विरुद्ध थेट केंद्र सरकारकडे तक्रार केली आणि दुसऱ्या दिवशी रामराजे निंबाळकरचा गृहराज्यमंत्री म्हणून होणारा शपथविधी रद्द झाला. का रद्द झाला? तर आमची तक्रार अशी होती की या हाडांचे पैसे अतिरेक्यांना मिळणार आहेत. त्या बाबतीत तुम्ही आम्हाला सहकार्य करा. टेररिस्ट फंडिंग विषयी या आमदाराला काळजी नव्हती, संवेदना नव्हती, म्हणून त्याचा शपथविधी रद्द झाला. आणि नंतर मी पाठपुरावा करून ती हाडं ज्या कथांच्या कारखान्यात जातात तिथून पेमेंट कसं मिळतं ते शोधून काढलं. भेंडी बाजार मधल्या मशिदीत पेमेंट जमा होतं. देना बँकेचा चेक जमा होतो. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटला पैसे मिळतात. प्रत्येक कसाई गायची कत्तल केल्यानंतर अतिरेक्यांना पैसे पुरवतो. म्हणून कसाईसह गोळी घालण्याच्या लायकीचं आहे हे लक्षात ठेवा. आणि कसायांना मी आजच सांगतो, ठीक आहे आज आम्ही मार खाल्ला असेल पण उद्या आम्ही मार देणार आहोत आणि एक दिवशी तुमचे मुडदे पाडणार आहोत. मित्रांनो, गोरक्षकांचा सन्मान राखला पाहिजे आमची मागणी आहे. माननीय पोलीस अधीक्षकांकडे तुम्ही लवकरात लवकर बीड जिल्ह्यामध्ये काऊ प्रोटेक्शन स्क्वॉड तयार करा, गो सुरक्षा पथक तयार करा. प्रत्येक पोलीस चौकीत एक PSI दिला पाहिजे जो फक्त गोरक्षणाचं काम करेल आणि गो हत्या मुक्त बीड निर्माण झाला पाहिजे. हे अत्यंत वाईट गोष्ट आहे, लज्जास्पद गोष्ट आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे. जेव्हा आमचा गोरक्षक मार खातो तेव्हा बहुसंख्य हिंदू फक्त घरी बसून दुःख व्यक्त करतात, असं होता कामा नये. गोरक्षकावर अन्याय झाला तर सगळा हिंदू समाज पेटून उठला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने गोरक्षण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी गोरक्षण केलं, प्रभू रामचंद्रांनी गोमातेचा सन्मान केला.